वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. प्रलंबित फाईल्स फास्ट ट्रॅकवर घेण्यासह वनहक्कधारक शेतकऱ्यांना तातडीने फॉर्म आयडी देण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. राज्याचे मुख्य सचिव यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या सर्व विकास कामांच्या फाईल्स तातडीने फास्ट ट्रॅकवर घेऊन मंजुरी प्रक्रिया वेगवान करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. बैठकीदरम्यान महसूल, खनिकर्म, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा आणि आरोग्य विभागांतील प्रलंबित प्रस्तावांचा सखोल आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांनी पाठपुराव्यात गती आणावी असेही त्यांनी बजावले. तसेच वनहक्कधारक शेतकऱ्यांना तातडीने फॉर्म आयडी देऊन शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यावर विशेष भर देण्यात आला. रिक्त पदांच्या मुद्द्यावर जिल्हा परिषद व इतर विभागांतील जागा मे अखेरपर्यंत भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये रस्ते आणि पुलांच्या कामांना गती देण्यासाठी समन्वय वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले. जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देऊन मंजुरी व अंमलबजावणी वेगाने करण्यावर भर देण्यात आला. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजना आणि पीएम सूर्यघर योजनेतील कमी प्रगतीबाबत मुख्य सचिवांनी नाराजी व्यक्त करत अपूर्ण घरे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रशासनाला आता कामगिरी वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.